बेसनाचे रव्याचे लाडू आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण बघणार आहोत गव्हापासून बनवलेले लाडू। गहू भिजवून आपण हे लाडू बनवणार आहोत आणि तेही अगदी नवीन ट्रिकने। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। प्रथम आपण 2 कप गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। गहू स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याला 2 तास भिजून ठेवायचा आहे। गव्हातील उष्णता यामुळे कमी होईल। आता आपण याला एका सुती कपड्यावर पसरून सुकून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये आपण पाऊण कप तूप घेतलेलं आहे। आता धुवून सुकवलेला गहू आपल्याला याच्यामध्ये घालून तळायचा आहे। गहू आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायचा आहे। आता हा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे। गहू तळून झालेला आहे। आता याच तुपामध्ये चाळणीच्या सहाय्याने आपल्याला थोडंसं खोबरं तळून घ्यायचं आहे। तळलेलं खोबरं आपण बाजूला एका प्लेटमध्ये काढणार आहोत आणि आता याच्यामध्येच आपल्याला 1 कप मखाना घालायचा आहे आणि मखाना देखील छान तळून घ्यायचा आहे। फ्राय झालेला मखाना आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। कढईमध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे, त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेणार आहोत। मध्ये आपण 1/4 कप काजू, 1/4 कप बदाम आणि 1/4 कप किसमिस घातलेला आहे। त्याचप्रमाणे आपण यामध्ये सूर्यफूल बी घातलेलं आहे। तुम्ही भोपळ्याचं बी देखील घालू शकता। तळलेला गहू आणि ड्रायफ्रूट्स आपण बाजूला ठेवलेले होते। आता आपण हा तळलेला गहू मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पहा कसा मस्त रंग आलेला आहे याला। तळल्यामुळे आपली रेसिपी झटपट झालेली आहे आणि तुपामुळे हाडांना बळकटी देखील येते। मखाना आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। हे गव्हामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। बारीक किसलेलं हे खोबरं आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि उरलेले ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचे आहेत। 1 कप आपण इथं खजूर घेतलेली आहे, ती बारीक चिरून घ्यायची आहे। चिरलेली खजूर आपल्याला 1 चमचा तुपामध्ये परतून घ्यायची आहे। आता आपण इथे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि याचा 2 तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। गूळ विरघळलेला आहे आणि आता याचा 2 तारी पाक तयार झालेला आहे। गॅस बंद केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ही परतलेली खजूर घालणार आहोत। खजूर ही खूप आरोग्यदायी असते, रक्तवाढीसाठी याचा चांगला वापर होतो। आता याच्यामध्येच हे आपण लाडूचं मिश्रण घालणार आहोत। यामध्ये आपण आता थोडीशी वेलची पूड घालणार आहोत आणि आपण आता याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेणार आहोत। गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट बाजूला ठेवलेले होते। आता आपण हातामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घेणार आहोत आणि हे लाडू वळून घेणार आहोत। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।